पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्याला बुधवारी मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू होती। गुरुवारी पहाटेपासूनच पुण्यात पावसानं अधिकच जोर धरला। मेघगर्जनेसह तुफान पाऊस झाल्यानं शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। दरम्यान पुणे महापालिकेच्या समोर असलेल्या टिळक पूल पूर्णतः पाण्याखाली गेलाय, त्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता। या पुलावर पांढऱ्या रंगाची एक कार अडकून पडलेली आहे। या कारमध्ये प्रवासी आहे की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये। हवामान खात्यानं पुढील 24 तासासाठी पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय, त्यामुळे खबरदारी म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा तसंच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। यासोबतच पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालय व इतर आस्थापनांना सुट्टी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिलेले आहेत। पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे, तुमचा जिल्हा कोणता आणि कशा पद्धतीने पाऊस झालेला आहे ते देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।